एखादी गोष्ट मिळण्यापर्यंतची जी धडपड असते किंवा ती मिळेपर्यंत आपल्याला जे ती गोष्ट मिळेपर्यंत आपल्याला ती गमवायची भीती असते. ती मिळाल्यानंतर ती भीती संपून जाते आणि ती भीती संपून जाते ना, तिथे गृहीत धरणं सुरू व्हायला लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला त्या नात्यामध्ये नाविन्य टिकवून ठेवण्यासाठी धडपडत राहिलं पाहिजे. म्हणजे बरेचदा आपण, आता मी हे कायम म्हणते की आज आपण 21व्या शतकात आलोय म्हणतो, 21व्या शतकात इक्वॅलिटी बद्दल बोलतो. मग तेव्हा मुलाने असं करायचं, मुलीने असं करायचं, आणि असं करताना आज नकळत, म्हणजे मी बायस तर अजिबातच नाहीये किंवा फॉर दॅट मॅटर मी मुलांच्याही बाजूने नाहीये, पण आपण बरेचदा हे करताना आजही ना 60% हे मुलींना थोडं झुकतं माप निदान बोलण्यात मिळतं की त्याने हे केलं पाहिजे, त्याने असं केलं पाहिजे. पण आज मुली म्हणून आपण किती वेळा गुडघ्यावर बसून त्यांना प्रपोज करतो. हा पण भाग आहे ना की त्याने घरी येताना हे लक्षात ठेवून केलं पाहिजे, आणलं पाहिजे. आणि आजच्या काळात तर खरंच आपल्याला पण किती वेळा किचनमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी करणं, आपण सगळ्याच गोष्टीत बोलत असतो, पण ही जबाबदारी दोघांनी मिळून पार पाडली पाहिजे. आणि ह्या सगळ्यात मला आता फार अनुभव नाही आहे, पण आय फील की आपल्याला आज नॉलेज आहे ना हातामध्ये, नाविन्य टिकवण्यासाठी काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपण पण करत राहिलं पाहिजे. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. जे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय, काही वाक्य फार परिचयाची असतात पण त्याच्यात दडलेले अर्थ फार मोठे असतात, जे आपण कधी समजूनच घेतले नसतात. की नाही रोज रोज घरचा वरण भात खावासा वाटत, पण मग त्याला बिर्याणी खायला बाहेर कशाला जाऊ द्यायचं, करूया की एफर्ट्स घेऊन घरीच बिर्याणी, जेणेकरून त्याला हे आता अश्योरन्स मिळवून देऊया की बाई घर की बिर्याणी भी अच्छी लगेगी.